नमस्कार इतिहास मित्रांनो, एक धडाकेबाज आणि भलतीच अक्कल शिकवणारी कमेंट आपल्या या चॅनलवरील एका व्हिडिओवर आली। तुम्ही आधी इतिहास वाचा आणि मग बोलत जावा, हा व्हिडिओ डिलीट करा, इतिहासात थापा चालत नसतात। ही कमेंट ज्या व्हिडिओवर आली त्या व्हिडिओचा विषय होता शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतलेले स्थान कोणते, ते मंदिर कोणते आणि शिवरायांनी काबीज केलेला पहिला गड कोणता। आता हा विषय शिवरायांचा म्हणजे आपल्या सर्वांच्या आराध्य दैवताचा, त्यात पुन्हा स्वराज्याच्या शपथेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगाचा आणि महाराजांनी जिंकलेल्या सर्वात पहिल्या गडाचा। तेव्हा या महत्त्वाच्या विषयावरील त्या कमेंटची गांभीर्याने दखल घेणे मला भागच आहे। आता जास्त फाटे न फोडता आधी ती कमेंट सांगतो आणि नंतर तिचे पोस्टमॉर्टम करून बघूया। ती कमेंट अशी आहे, महाराजांनी पहिला रोहिडेश्वर किल्ला घेतला होता कारण इथल्या रोहिडेश्वर मंदिरात महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती, म्हणून तर आधी रोहिडेश्वर किल्ला घेतला, नंतर तोरणा आणि नंतर रोहिडा किल्ला घेतला। राजगडचा यात संबंध नाही। तुम्ही आधी श्रीमान योगी मधील इतिहास वाचा आणि मग बोलत जावा, इतिहासात थापा चालत नसतात। हा व्हिडिओ डिलीट करा। आता तुमच्यापैकी किती जणांनी ती श्रीमान योगी नावाची कादंबरी वाचली आहे हे मला माहिती नाही, त्यामुळे आधी त्या कादंबरीमध्ये तो प्रसंग कसा वर्णन केलाय ते थोडक्यात सांगतो। शिवराय रोहिडेश्वर किल्ल्यावर गेले। तिथल्या रोहिडेश्वर शिवमंदिरात शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। त्या रोहिडेश्वर किल्ल्यावर आदिलशाहीचे 200 सैनिक तैनात होते। रोहिडेश्वर गडावरच स्वराज्याची शपथ घेतली, म्हणून शिवरायांनी आधी हाच गड काबीज करायचे ठरवले। दुसऱ्या दिवशी रोहिडेश्वर किल्ल्यावर शिवरायांनी हल्ला केला। किल्ल्यावरच्या आदिलशाही सैन्याचा पराभव करून किल्ला जिंकला। आदिलशाही किल्लेदार शरण आला। किल्ल्याच्या भव्य नगारखान्यावर भगवा ध्वज शिवरायांनी लावला। लगेचच शिवरायांनी गडाची आणखी डागडुजी करून तटबंदी वगैरे भक्कम केली। हा होता शिवरायांचा पहिला गड ताब्यात घेण्याचा पहिला पराक्रम। त्या कादंबरीमधील हे वर्णन वाचूनच त्या दर्शकाने तशी कमेंट केली होती। यात त्या दर्शकाची चूक काय, तर त्याला हाच खरा इतिहास आहे असे वाटले। इतक्या प्रसिद्ध कादंबरीत लिहिलेले खोटे कसे असेल, या भोळ्या समजुतीने त्याने मला आधी ते वाचा मग बोलत जावा आणि तुमचा तो व्हिडिओ डिलीट करा असा हुकूम फरमावला होता। पण खरी परिस्थिती आणि खरा इतिहास आता सांगतो। पहिली बाब म्हणजे रोहिडेश्वर किल्ला, रोहिडेश्वर शिवमंदिर, किल्ल्यावर शिवरायांचा हल्ला, किल्ल्याचे बांधकाम, नगारखाना, हे त्या कादंबरीमधील सर्व वर्णन म्हणजे वाऱ्यावरची काल्पनिक वरात आहे। मुळापासून हे सगळे खोटे आहे। रोहिडेश्वर या नावाचा कुठलाही किल्ला कधीही अस्तित्वात नव्हता। इतकेच नव्हे तर रोहिडेश्वर या नावाचे कोणतेच शिवमंदिर त्या भागातील कोणत्याच किल्ल्यावर नाही। त्यामुळे किल्ला, हल्ला, झेंडा हे सर्व काल्पनिक वर्णन आहे, असले काहीही घडलेलेच नाही। आता तुम्ही म्हणाल, रोहिडेश्वर जर काल्पनिक आहे तर शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतलेला प्रसंग सुद्धा काल्पनिकच आहे का? तर तसे नाही। रोहिडेश्वर काल्पनिक आहे, पण स्वराज्याच्या शपथेचा प्रसंग घडलेला आहे। हिंदवी स्वराज्याच्या शपथेचा तो सुप्रसिद्ध प्रसंग घडला, तो सध्या आपण ज्याला रायरेश्वर मंदिर म्हणतो त्या शिवमंदिरात घडला। हे शिवमंदिर आहे एका डोंगराच्या माथ्यावर असलेल्या विस्तीर्ण पठारावर, यामुळेच त्या डोंगराला सुद्धा रायरेश्वरचा डोंगरच म्हणतात। इथे शिवकाळापूर्वी, शिवकाळात किल्ला कधीच नव्हता आणि आजही तिथे किल्ला नाही। म्हणजे त्या कादंबरीतील रोहिडेश्वर हे किल्ल्याचे नाव तर काल्पनिक आहेच, पण सध्याचे रायरेश्वर हा सुद्धा किल्ला नाहीच। याच रायरेश्वर मंदिराचा आणि डोंगराचा उल्लेख शिवकालीन कागदपत्रात रायरेश्वर, राईरेश्वर, राईरीश्वर, रोहिरेश्वर असा वेगवेगळ्या शब्दांनी आलेला आहे। शिवकालीन कागदपत्रामध्ये रोहिडेश्वर हा शब्द कुठेच नाही। हे रायरेश्वर मंदिर कुठे आहे? समजा तुम्हाला ते पाहायला जायचे असेल तर वई आणि भोर या दोन्ही शहरामधून डांबरी रस्त्याने रायरेश्वर पर्यंत जाता येते। दोन्हीकडून अंतर आहे जेमतेम 30 किलोमीटर। नकाशामध्ये हे सर्व दाखविलेले आहेच। तिसरा मुद्दा म्हणजे ऐतिहासिक पुराव्यानुसार शिवरायांनी सर्वात आधी राजगड हा किल्ला काबीज केला होता, त्यानंतर तोरणा आणि त्यानंतर काही काळाने रोहिडा किल्ला जिंकला होता। कादंबरीमधील त्या वर्णनात राजगड तर नाहीच, उलट रोहिडेश्वर हा अस्तित्वातच नसलेला किल्ला आधी घेतला असा बिनपुराव्याचा भंपक मजकूर आहे। आता तुम्ही विचाराल, मी हे जे काही सांगितले त्याला पुरावा काय आहे? तर यासाठीच रायरेश्वर की रोहिडेश्वर याचा निकाल लावणारे रायरेश्वर, रोहिडा किल्ला, रोहिडमल्ल मंदिर,
हे सर्व कुठे आहेत ते अगदी अचूकपणे पुराव्यासह सांगणारे आणि राजगड हाच शिवरायांनी घेतलेला पहिला किल्ला कसा आहे ते पुराव्यांसह सिद्ध करणारे 2 व्हिडिओ आधीपासूनच आपल्या या चॅनलवर आहेत. ज्यांनी हे व्हिडिओ याआधी पाहिलेले नाहीत त्यांच्यासाठी हे दोन्ही व्हिडिओ याच व्हिडिओमध्ये पुढे जोडलेले आहेत. ते पहावेत म्हणजे तुमच्या सर्व शंका दूर होतील आणि अगदी मूलभूत महत्त्वाचा इतिहास पुराव्यासह कळेल. कादंबरीतील इतिहासावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा नसतो आणि मालिका चित्रपटातला सर्वच इतिहास खरा असतो असे मानायचे नसते. इतके मात्र आठवणीने लक्षात असू द्या. तुम्हाला असेच काही प्रश्न महत्त्वाच्या घटनांसंबंधी महत्त्वाच्या व्यक्तींसंबंधी पडले असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा. काय खरे आहे ते मी पुराव्यासकट सांगेन. या पुढचे दोन्ही व्हिडिओ जरूर पहा कारण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कारण पुन्हा तेच आहे, विषय आपल्या महाराजांचा आहे, महाराजांनी घेतलेल्या स्वराज्याच्या शपथेच्या प्रसंगाचा आहे आणि महाराजांनी जिंकलेल्या पहिल्या गडाचा आहे. पुढचे व्हिडिओ इथून पुढे सुरू होत आहेत. शिवाजी महाराजांनी कोणता गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले असा प्रश्न जर विचारला तर जवळपास सर्वजण उत्तर देतील तोरणा गड. शिवरायांनी जिंकलेला पहिला गड म्हणून तोरणा गडाची अशी अफाट प्रसिद्धी झालेली आहे. तर हे बरोबर आहे का की शिवरायांनी सर्वात आधी राजगड काबीज केला होता? या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आपण पुराव्यांच्या मधूनच पाहूया. इयत्ता 4थीच्या बालभारतीच्या इतिहास विषयाच्या पुस्तकात यावर स्वराज्याचे तोरण बांधले या नावाचा एक धडाच समाविष्ट झाला आणि हा धडा आजही 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकात आहे. या धड्यातील मजकुराचा सारांश असा: रायरेश्वरच्या महादेव मंदिरात शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचा संकल्प केला. या स्वराज्याला बळकटी येणार होती ती गडांच्या मुळेच. म्हणून शिवरायांनी आदिलशाहीच्या ताब्यात असलेला पण दुर्लक्षित असा तोरणा किल्ला प्रथम काबीज केला. त्यानंतर शेजारीच असलेल्या मुरुंबदेवाच्या डोंगरावरील एक बेवसाऊ किल्ला काबीज केला आणि तोरण्यावर मिळालेल्या गुप्तधनातून हा गड नीट बांधून त्याचे नाव ठेवले राजगड. प्रत्यक्ष शासनाच्याच पुस्तकात तोरणा शिवरायांनी आधी जिंकला असे जे आपण सर्वांनी 4थीला असताना वाचले आणि आजही 4थीचे विद्यार्थी जे वाचतात तेच खरे मानले जाणार आणि प्रसिद्ध होणार हे काय सांगावे लागते का? पण बालभारतीच्या या धड्यामागील माहितीचे मूळ कशात आहे तर शिवरायांनी सर्वात आधी तोरणा गड घेतल्याची हकीकत आहे चिटणीस बखर नावाच्या बखरीमध्ये. ही हकीकत अशी: तेव्हा तोरणा किल्ला विजापुरी पातशाहीतीलच येथे राजकारण करून मावळे लोक पासलकर, कंक, मालुसरे वगैरे सरदार ममतेत ठेवले होते. त्यांचे हाते वरील म्हणजे तोरण्यावरील नामजाद लोक यास वश करून किल्ला आमचे निस्बतीस म्हणजे देखरेखीस द्यावा, आम्ही पातशहापासूनही आपलेकडे करून घेऊ म्हणून वश करून घेतला. दुर्जादेवीचा डोंगर सन्निधच म्हणजे शेजारीच चांगला पाहून त्यास 3 माच्या चांगल्या होत्या, त्यासही काम लावून बांधल्या व किल्ल्यास इमारत करविली आणि किल्ल्याचे नाव राजगड ठेवले. ही चिटणीस बखर इसवी सन 1810 साली म्हणजे शिवछत्रपतींच्या निधनानंतर 130 वर्षांनी लिहिलेली आहे. हीच हकीकत पुढे ग्रँट डफ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने 1823 साली इंग्रजीत लिहिलेल्या आणि 1830 साली मराठीमध्ये छापल्या गेलेल्या मराठ्यांची बखर या नावाच्या पुस्तकात देण्यात आलेले आहे. याच पुस्तकात इसवी सन 1646 साली तोरणा किल्ला घेतला आणि त्यानंतर 1647 मध्ये राजगड बांधला अशा तारखा देखील दिलेल्या आहेत. या 2 पुस्तकांच्या मुळेच तोरणा हाच शिवछत्रपतींनी घेतलेला पहिला गड अशी प्रसिद्धी झाली. अनेक ऐतिहासिक कादंबऱ्यातून हेच लिहिले गेले आणि अशा प्रकारच्या कादंबऱ्यांना इतिहास मानून जुन्या आणि नव्या अशा सर्वच ऐतिहासिक चित्रपट, नाटके आणि हल्लीच्या मालिकांच्या मधून देखील तोरणा हा गडच आधी घेतला असे प्रसंग रंगविले गेले. सर्वसामान्य इतिहास भक्तांच्या पर्यंत हाच इतिहास पोहोचत राहिला आणि रूढ झाला. म्हणजे बालभारतीच्या पुस्तकातील माहिती चिटणीस बखरीवरूनच घेतलेली आहे हे इथे उघडच लक्षात येते. पण चिटणीस बखरीच्याही पूर्वीच्या महत्वाच्या बखरी आहेत आणि मुख्य म्हणजे खुद्द शिवरायांच्या कारकिर्दीतील पत्रे आणि एका ऐतिहासिक घराण्याची हकीकत काय महत्वाची माहिती देतात ते पाहूया. शिवरायांच्या मंत्रिमंडळातील वाकेनवीस दत्ताजी त्रिमल यांनी लिहिलेल्या 91 कलमी बखरीत चाकणचे ठाणे तेथील किल्ल्यासह
शिवरायांनी आपल्या स्वाधीन ठेवले. त्यानंतर राजगड व पद्मावती व संजीवनी व सुवेळा घेऊन किल्ल्याच्या इमारतीचे काम लाविले. त्यानंतर सिंहगड, निजामशाही किल्ला, तोरणा, प्रचंडगड घेतला असा मजकूर आहे. शिवरायांच्याच राजमंडळातील अधिकारी असलेल्या कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या सभासद बखरीमध्ये मुरबाद म्हणून डोंगर होता, त्यास वसविले, त्याचे नाव राजगड म्हणून ठेविले, त्या गडाच्या 4 माच्या वसविल्या असा उल्लेख आहे. या बखरीमध्ये तोरण्याचा उल्लेखच नाही. 91 कलमी बखर आणि सभासद बखर या दोन्हीही बखरी चिटणीस बखरीच्या 125 वर्षे आधी लिहिलेल्या असून त्या खुद्द शिवरायांच्या पदरच्या अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या असल्यामुळे त्यांचे महत्व चिटणीस बखरीपेक्षा निश्चितच जास्त आहे. चिटणीस बखरीच्या काळातीलच 2 बखरीमधील हकीकती आता पाहूयात. शिवदिग्विजय या नावाच्या बखरीतील मजकूर असा: शिवरायांनी राजगडाचे राजकारण करून आपण खासा जातीने सरंजाम, मावळे लोक घेऊन जाऊन किल्ला सर केला. त्यानंतर सिंहगडाचे बोलणे येताच तेथे जाऊन किल्ल्याचा बंदोबस्त केला. तेथे तोरणा, प्रचंडगड यांचेही बोलणे आल्यावरून दोन्ही किल्ले घेतले. मराठा साम्राज्याची छोटी बखर या दुसऱ्या बखरीत देखील राजगड आधी घेतला आणि त्यानंतर तोरणा आणि सिंहगड घेतले अशी हकीकत दिलेली आहे. इथपर्यंत आपण जी पाहिली ती सर्व बखरींच्या मधील माहिती आहे. आता यापेक्षाही जास्त महत्वाच्या अशा शिवकालीन पुराव्यांच्याकडे वळूया. तुम्हा सर्वांना शिवरायांनी श्री रायरेश्वराच्या महादेव मंदिरात स्वराज्याचा संकल्प केल्याची प्रसिद्ध घटना माहिती असेलच. या प्रसंगाचा पुरावा देणारी प्रत्यक्ष शिवरायांच्या कारकिर्दीतील 2 महत्वाची पत्रे आहेत आणि यातील एक पत्र तर खुद्द शिवरायांनी लिहिलेले आहे. पहिले पत्र शिवरायांच्या स्वराज्य कार्यात सामील असलेल्या मावळातील दादाजी नरसप्रभू देशपांडेंना आदिलशहाने पाठवलेले तलब म्हणजे जरबेचे फरमान आहे. या फरमानात शिवाजीराजे फर्जंद शहाजीराजे याने बेमानगी करून तुझ्या खोऱ्यात रोहिरेश्वर डोंगराचे आश्रयाने पुंडावे करून मावळे लोक जमाव केला आणि तेथून जाऊन पेशजी किल्ल्यावरील ठाणे उठवून आपण किल्ल्यात शिरला. हाली राजगड किल्ला नाव करून बळकावला असा मजकूर आहे. हे पत्र 30 मार्च 1645 या दिनांकाचे आहे. दुसरे पत्र खुद्द शिवरायांनी पहिल्या पत्रात उल्लेख केलेल्या दादाजी नरसप्रभूंनाच लिहिलेले असून ते 17 एप्रिल 1645 या तारखेचे आहे. याच पत्रात शिवरायांनी दादाजी नरसप्रभूंना तुम्ही हवालदिल होऊ नका असा दिलासा दिलेला असून पुढे श्री रोहिरेश्वराने आम्हास यश दिले व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरविणार आहे. हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे. ही शिवरायांची सुप्रसिद्ध वाक्य आहेत. या दोन्ही पत्रांच्या वरून 1645 सालच्या मार्च महिन्यापूर्वीच शिवरायांनी राजगड काबीज केला होता हे स्पष्ट कळते. तर मग तोरणागड शिवरायांनी कधी घेतला? तर याचे उत्तर आपल्याला मिळते कानद खोऱ्याच्या तिमाजी प्रभू वैद्य यांच्या घराण्याच्या हकीकतीत. तोरणागड याच कानद खोऱ्यात आहे. वैद्य प्रभू घराण्याच्या हकीकतीतील हा मजकूर असा: तिमाजी प्रभूंनी शिवरायांनी पाठवलेल्या बाजी पासलकरांना तोरणा किल्ला फत्ते करून देतो असे वचन दिले. तिमाजी प्रभू तपे कानद खोरे येथील लोकांचा जमाव घेऊन महाराजांच्या जमावाशी मिळाले. गडावर म्हणजे तोरणा गडावर चाल केली. गडावरील किल्लेदारास मुकरा केला म्हणजे बोलाचाली करून काही ठराव केला व तोरणा किल्ला शक्य 1568 म्हणजे इसवी सन 1646-47 सुमारास हस्तगत करून घेतला. खुद्द शिवछत्रपतींच्या कारकिर्दीतील पत्रे आणि तोरणागड कुणी केव्हा व कसा जिंकला हे सांगणारी वैद्य घराण्याची ही हकीकत यातून शिवरायांनी 1645 साली प्रथम राजगड घेतला आणि त्यानंतर 1646-47 साली तोरणागड घेतला हे पूर्णपणे स्पष्ट होते. तोरणागडावर प्राप्त झालेले गुप्तधन खर्च करून शिवरायांनी तोरण्याबरोबरच राजगडाचेही नवीन जादा बांधकाम केले होते. हे राजगडाचे नवीन बांधकाम तोरणा जिंकल्यानंतर केलेले असले तरी दुर्लक्षित आणि बेवसाऊ असा राजगड शिवरायांनी तोरणा घेण्याच्या आधीच काबीज केला होता. हा मुद्दा यात महत्वाचा आहे. इसवी सन 1630 सालच्या एका पत्रात शहाजीराजांचे नोकर सोनजी हे मुरुंबदेव किल्ल्यावर आश्रयाला होते असा मजकूर आहे. या मजकुरावरून 1630 सालीच हा किल्ला मुरुंबदेव किल्ला या नावाने अस्तित्वात होता हे कळते.
1645 साली शिवरायांनी काबीज केलेला मुरुंबदेव किल्ला तो हाच. पुढे याचेच नाव शिवरायांनी राजगड ठेवले. शिवरायांच्या पदरच्या अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या 91 कलमी बखर आणि सभासद बखर तसेच त्यानंतरच्या काळातील 2 बखरी यात देखील राजगड अगोदर घेतला असाच उल्लेख आहे. फक्त 1810 सालची चिटणीस बखर म्हणते तोरणा आधी घेतला आणि नेमका हाच समज खूप प्रसिद्ध होऊन रूढ होऊन बसला. त्यातच तोरणागडाच्या नावामध्ये तोरण हा शब्द असल्यामुळे स्वराज्याचे तोरण असा शब्द प्रयोग प्रचारात येऊन तोरणाच आधी काबीज केला ही कल्पना तोरण या शब्दामुळे जनसामान्यांना आवडली आणि तोरणाच अगोदर घेतला असे सर्वजण मानू लागले. आता तोरणा हे त्या गडाचे नाव आले तरी कशावरून असा एक प्रश्न समोर येतो. तर तोरणा गडाच्या डोंगरावर व परिसरात करवंदीच्या झुडपासारखीच तोरण नावाच्या जातीची झाडे आहेत. तसेच तोरणा हे हलक्या जमिनीत पिकणाऱ्या तांदळाच्या एका वाणाचे देखील नाव आहे. तोरणा गडावर तोरणजाई देवीचे आणि तोरणेश्वर महादेवाचे मंदिर आहे. यापैकीच एखाद्या बाबीमुळे या गडाचे नाव तोरणा पडलेले आहे. सण समारंभ लग्न कार्य आणि अशाच एखाद्या शुभ कार्यात एक मंगलचिन्ह म्हणून लावल्या जाणाऱ्या पाना फुलांच्या तोरणाचा तोरणा गडाच्या नावाशी काही एक संबंध नाही. मित्रांनो, एखाद्या महत्वाच्या ऐतिहासिक घटनेच्या बाबतीत अनेक पुरावे उपलब्ध असताना देखील त्यातील महत्वाचे पुरावे बाजूला ठेवून एखादा कमी दर्जाचा पुरावाच खरा मानल्यामुळे आपल्या इतिहासात अशा अनेक बाबी ज्यातील काही चुकीच्या देखील आहेत रूढ होऊन बसलेल्या आहेत. शिवरायांनी राजगडच आधी घेतलेला असून देखील स्वराज्याचे तोरण अशी प्रसिद्धी होऊन तोरणा आधी जिंकला ही अशीच एक रूढ झालेली पण चुकीची समजूत आहे. हा तोरणागड जिंकणाऱ्या तिमाजी प्रभूंची शौर्यगाथा आणि तो सर्व इतिहास आपल्या चॅनेलवरील एका भागात सविस्तर मांडलेला आहे, तेव्हा तो भाग देखील तुम्ही जरूर पाहावा. नमस्कार इतिहास मित्रांनो. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेले पवित्र स्थान म्हणून रायरेश्वर आपल्या इतिहासात प्रसिद्ध आहे. वयाच्या केवळ 15व्या वर्षी शिवरायांनी म्हणजेच महाराष्ट्राच्या या महादेवांनी प्रत्यक्ष रायरेश्वर महादेवाला साक्ष ठेवून आपली मातृभूमी स्वतंत्र करण्याचा निश्चय केला आणि महाराष्ट्राचाच नव्हे तर पुढे भारताचाही इतिहास या क्षणापासूनच बदलायला चालू झाला. तर हे रायरेश्वर नेमके कुठे आहे आणि शपथेचे ठिकाण ते हेच हे कशावरून आणि त्याचबरोबर सर्वसामान्य शिवभक्तांसह अनेक अभ्यासकांनाही गोंधळात पाडणाऱ्या या रायरेश्वराच्या स्थानाचा कागदोपत्री काही पुरावा आहे का आणि नेमके या पुराव्याच्या बाबतीत खोपडे, जेधे आणि बांदल देशमुखांचे भांडण कसे उपयुक्त ठरले आहे या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. मावळातील रायरेश्वर हे महादेवाचे मंदिर फार पूर्वीपासून जागृत देवस्थान मानले जाते आणि हे ठिकाण देवासमक्ष शपथा घेण्याचे वचन देण्या-घेण्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. महादेवाची आन म्हणजे सर्वात मोठी शपथ हे तर सुप्रसिद्धच आहे. रायरेश्वराचा सर्वात पहिला उल्लेख साधारण 1570 सालच्या एका हकीकतीत आहे. ही हकीकत आहे जेधे देशमुख आणि खोपडे देशमुख यांच्यातील भांडणाची. यावेळी शिवकाळातील स्वराज्यनिष्ठ कान्होजी जेधेंचे पूर्वज बाजी जेधे यांनी आपल्या साथीदारांना रोहिरेश्वरासमक्ष वचन दिल्याची माहिती या हकीकतीत आहे. मूळ हकीकतीमधील उतारा असा आहे: 12 मुळवे व जेधे यांनी मुले माणसे घेऊन धावडी बंदरीस गेले. तेथे मुले माणसे ठेवून त्यांचा 6 महिन्याची बेगमी करून तेथून निघाले ते श्री रायरेश्वरास येऊन राहिले आणि यातच पुढे अगोदर पाठिंबा केला यांचे समाधान करावे म्हणून देशमुख यांनी दूध भात व बेलभंडार याची क्रिया केली की वतन साधले त्यात निम्मे तुमचे 12 मुळवे याचे व निम्मे आमचे जेधी याचे यात अंतर करू नये ऐसी क्रिया केली. ही क्रिया म्हणजे वचन देण्याची जी काही क्रिया आहे ती केली ती श्री रायरेश्वरावरच केलेली आहे. या पत्रानंतर थेट 70 वर्षांनी खुद्द शिवरायांचा उल्लेख असलेले 1642 सालचे एक पत्र पाहू. हे पत्र रोहिड खोऱ्याचे देशपांडे दादाजी नरसप्रभू गुप्ते यांना आलेली आदिलशाही तलब आहे. यातील मजकूर असा: तुझे खोरीतील गाव रोहिरेश्वरचे श्रीस शिवाजी राजे यांनी दिला. देवाचे पूजेस वेंका व नावरटा कोळी ठेविला. त्यास हाली तुम्ही शिवाजंगम ठेविला तरी तू व देशमुख जाब देण्यास येणे. यातून मिळणारी अत्यंत महत्वाची माहिती म्हणजे वयाच्या 12व्या वर्षीच शिवरायांनी रोहिरेश्वरास एक गाव दिला होता. ही एक महत्वाची घटना यात नमूद झालेली आहे आणि यानंतर 3 वर्षांनी स्वराज्याच्या शपथेचा प्रसंग घडलेला आहे. मार्च 1645 मध्ये आदिलशहाने पुन्हा दादाजी नरसप्रभूंना एक धमकीचे पत्र पाठवले.
कारण होते शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या हालचालींचे। त्यातील मजकूर असा: शिवाजीराजे फर्जंद शहाजीराजे याने शहासी बेमानगी करून तुझे खोरियात रोहिरेश्वराचे डोंगराचे आश्रयाने पुंडावेयाने मावळे वगैरे लोक जमाव केला, हाली राजगड किल्ला नाव करून बळकावला। यातून रोहिरेश्वराच्या डोंगराच्या आश्रयाने शिवरायांनी मावळ्यांचा जमाव केला, राजगड किल्ला 1645 साली बळकावला आणि दादाजींना नीट न वागल्यास आदिलशहा विजापूरला नेऊन तुझी गर्दन मारतील अशी जीवघेणी धमकी देण्यात आली होती। या घटना कळतात। आता यानंतर आहे ते शिवरायांचे दादाजी नरसप्रभूंना लिहिलेले आपल्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे पत्र, ज्यात हिंदवी स्वराज्य आणि रायरेश्वरापाशी इमान झाल्याचे शब्द आहेत। यात शिवराय दादाजी नरसप्रभूंना लिहितात: त्यास शहासी बेमानगिरी तुम्ही व आम्ही करीत नाही। श्री रोहिरेश्वर तुमचे खोरियातील आदी कुलदेव, तुमचा डोंगरमाथा पठारावर शेंद्री लगत स्वयंभू आहे। त्यांनी आम्हास यश दिले व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरवणार आहे। राजश्री श्री दादापंतांचे विद्यमाने बावाचे व तुमचे व आमचे श्रीपाशी इमान झाले ते कायम वज्रप्राय आहे। हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे। आता यातील महत्त्वाची वाक्य म्हणजे श्री रोहिरेश्वर तुमचे खोरियातील आदी कुलदेव आहे, पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरविणार आहे। राजश्री दादापंतांचे विद्यमाने बावाचे व तुमचे व आमचे श्रीपाशी इमान झाले ते कायम वज्रप्राय आहे। हे राज्य व्हावे हे श्रींचे म्हणजेच रायरेश्वराचे म्हणजेच शंभू महादेवाचे मनात फार आहे। प्रत्यक्ष शंभू महादेवाच्या मनात हे राज्य व्हावे हे फार आहे, हे खुद्द शिवरायांचे शब्द वाचताना सुद्धा अंगावर काटा येतो। यापेक्षा आणखी कसली ठाम खात्री आणि विश्वास आणखी कोणत्या वेगळ्या शब्दात द्यायचा असतो? आता सर्वात शेवटी रायरेश्वर नक्की कुठे आहे हे स्पष्ट करणारे 2 पत्रे पाहू। या पत्रांमागील घटनांची पार्श्वभूमी अशी आहे: कान्होजी जेधे देशमुखांच्या मुलखात कृष्णाजी बांदल देशमुख अतिक्रमण करत होते। त्याची तक्रार निजामशाही वजीर मलिक अंबरकडे गेल्यावर त्याने कान्होजींना व कृष्णाजींना पत्रे लिहून हा वाद मिटवायला सांगितले। हा सीमेचा वाद असल्याने यात रायरेश्वर व त्याच्या लगतच्या गावांचा उल्लेख येणे रास्त आणि आवश्यकच होते आणि नेमके याचमुळे रायरेश्वराचे स्थान निश्चित होते। यावेळी हा मुलूक अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात होता। पहिले पत्र मलिक अंबरने 1624 सप्टेंबरमध्ये कृष्णाजींना लिहिलेले आहे। त्यातील मजकुरातील महत्त्वाची वाक्य आहेत ती अशी: तरफ भोर नजीक राईरेश्वर डोंगर आहे, एके तर्फेनी तफे हिरडस माऊलीचे दोन्ही चारी गाव आहे ती त्याची सीव लागली आहे व एके तर्फेनी सेरीकराचे तर्फेचे गाव मौजे कारी व मौजे वडटेंबी व मौजे कोर्ले या तिन्ही गावाची सीव डोंगराशी लागली आहे। डोंगर दोन्ही मुलकाचे सरदेमध्ये आहे। आणि याच्या पाठोपाठ महिन्याभरातच मलिक अंबरने कान्होजी जेधे देशमुखांना पत्र लिहिलंय। हे पत्र आहे ऑक्टोबर 1624 मधील आणि त्यातील महत्त्वाचा मजकूर पाहून घेऊया। रायरीश्वर डोंगर, इथं राईरीश्वर म्हणलंय पहा। राईरीश्वर डोंगर तपे मजकूर म्हणजे तपे रोहिडा व तपे हिरडस मावळ व नजीक वाई विलायती दरम्यान आहे। एके तर्फेने सेरीकराचे गाव मौजे कारी व मौजे वडतेंबी व मौजे कोर्ले या तिन्ही गावीची सीव डोंगराशी लागली आहे व तपे हिरडस मावळीचे गाव दोन्ही चारी सीव लागली आहे। आणि ह्याच पत्रामध्ये पुढं एक महत्त्वाचं वाक्य आहे ते म्हणजे तरी ये बाबे म्हणजे ह्या तुमच्या भांडणाच्या बाबतीत तरी ये बाबे रायरीच्या हवालदार व किल्ले रोहिडाचे हवालदार व रोहिडाचे कारकुनास खुर्दकत सादर करणे, जे तुम्ही रायरीश्वराचे माथा बैसोन कृष्णाजी बांदल बोलावून निवाडा करणे। आता या दोन्ही पत्रात रायरेश्वराला लागून असलेल्या गावांची नावे कारी, वडटेंबी व कोर्ले आहेत हे स्पष्टपणे नमूद आहे। तसेच रायरेश्वर हे रोहिड खोरे हिरडस मावळ व वाई प्रांताच्या मध्ये आहे हे देखील नमूद आहे। आणि तुम्ही रायरेश्वराचे माथा बैसून निवाडा करणे असे जे वाक्य आहे त्यावरून पुन्हा सिद्ध होते की रायरेश्वराला साक्षी ठेवून केलेला निवाडा फार बंधनकारक आणि पवित्र मानत असत, हे यातून ठळकपणे समोर येते। आता आपण रायरेश्वर परिसराचा नकाशा आणि लगतची गावे पाहू। हा संपूर्ण हिरडस मावळ, रोहिड खोरे आणि वाई प्रांताचा नकाशा, याच्या बरोबर मध्ये दिसतो आहे तो रायरेश्वराचा डोंगर। हे इथे आहे रायरेश्वराचा डोंगर व त्यावरील रायरेश्वराचे मंदिर। रायरेश्वराच्या डोंगराला लागूनच सध्याच्या कारी, वडतुंबी आणि कोर्ले या गावांच्या सीमा आहेत। ही तिन्ही गावे ह्या नकाशात दिसत आहेत। रायरेश्वर डोंगराला हिरडस मावळ, रोहिड खोरे व वाई प्रांताच्या सीमा भेटलेल्याही नकाशात स्पष्ट दिसत आहेत। इथून थोड्या उत्तर पूर्वेला भोरच्या दिशेला रोहिडा किल्ला आहे। रोहिडा किल्ला किंवा त्यावरील मंदिर म्हणजे रायरेश्वर नाही हे या नकाशातून स्पष्टच कळते। म्हणजे सध्या आपण ज्या रायरेश्वराला जातो तेच हे स्वराज्य संकल्प भूमी रायरेश्वराचे पवित्र स्थान आहे। शिवाय रायरेश्वर, रोहिरेश्वर
ही आपण पाहिलेल्या पत्रातील दोन्ही नावे याच स्थळाची आहेत. मात्र रोहिडेश्वर हे नाव कुठून आले हे काही निश्चित सांगता येत नाही. कदाचित वाचनातील चूक अथवा गैरसमजातून रोहिड्याला ईश्वर जोडून रोहिडेश्वर नाव तयार झाले असावे. तसेच रोहिडा किल्ल्यावर जे मंदिर आहे त्याला रोहिड मल्ल मंदिर म्हणतात, तेव्हा रोहिडा किल्ल्यावरील मंदिराचा रायरेश्वरशी काहीही संबंध नाही. वरच्या सर्व माहितीवरून हिंदवी स्वराज्य शपथभूमी रायरेश्वर म्हणजेच सध्या प्रसिद्ध असलेले रायरेश्वर आहे. हिंदवी स्वराज्य हे शब्द याच रायरेश्वर मंदिरातील शपथेने जन्मले आहेत. तर मग आपण रायरेश्वराला स्वराज्याचे जन्मस्थानच म्हटले पाहिजे, नाही का? जेव्हा केव्हा तुम्ही या रायरेश्वराला जाल आणि शिवपिंडीचे दर्शन घ्याल तेव्हा हेच ते हिंदवी स्वराज्य संकल्पस्थान रायरेश्वर आहे याची मनोमन खात्री ठेवा. आणि हो, खोपडे, जेधे आणि बांदल देशमुखांच्या भांडणाला सुद्धा याचे श्रेय द्यायला विसरू नका. आणि मावळच्या या देशमुखांची भांडणे म्हणजे प्रोफाईल लॉक करून फेसबुकवर केलेली पोकळ शिवीगाळी नसायची, तर थेट भिडून वैरी कायमचा संपवायचा अशी ही भांडणे असत. आणि या भांडणाच्या निमित्तानेच जी पत्रे लिहिली गेली त्यातून आपल्याला रायरेश्वराचं स्थान कळलेलं आहे. तर अशी आहे ही हकीकत स्वराज्य संकल्प स्थान रायरेश्वर मंदिराच्या स्थान निश्चितीची. या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना, इतिहास भक्तांना, परिचितांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. चॅनल सबस्क्राईब तर कराच, पण लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.